नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत ब्रह्मानंद नगरमध्ये, जे की पलूस तालुक्यामध्ये आहे. येथे योग तपस्वी ब्रह्मानंद महाराज यांची समाधी आहे. त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. ब्रह्मानंद नगर. ब्रह्मानंद नगर हे पलूस तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. पूर्वी या गावाला रामवाडी म्हणून ओळखले जात असे. नंतर या गावाचे नाव बुरुंगवाडी असे झाले. या गावामध्ये परमपूज्य ब्रह्मानंद महाराज यांचे वास्तव्य होते आणि या गावामध्येच त्यांनी संजीवनी समाधी घेतली. त्यामुळे या गावाचे नाव ब्रह्मानंद नगर असे झाले. तर चला आपण परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊयात. सुरुवातीला आपण मठाच्या बाहेर असणाऱ्या महादेवाच्या पिंडीचे व नंदीचे दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण बाजूलाच असणाऱ्या परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांचे शिष्य बाळूदादा यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत. बाळूदादा हे परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांचे निस्सीम भक्त होते. मठाच्या प्रांगणातच सुंदर असे तुळशी वृंदावन आहे. त्याचे दर्शन घेऊन आपण मठामध्ये प्रवेश करणार आहोत. आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असते. कासव जसे नम्रतेने नतमस्तक होते, त्याप्रमाणे भक्ताने पण नम्रतेने नतमस्तक व्हावे. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच आपणाला परमपूज्य ब्रह्मानंद महाराजांची सुंदर मूर्ती पाहायला मिळते व तेथेच त्यांची संजीवनी समाधी आहे. पूर्वी येथे जुना मठ होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकवर्गणीतून आणि ग्रामस्थाच्या सहकार्यातून अतिशय सुंदर आणि भव्य असा मठ बांधण्यात आला आहे. नर्मदा तीरी श्री महादेव भटजी यजुर्वेदी ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. दोघेही सदाचार संपन्न व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या उदरी सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज अवतीर्ण झाले. त्यांच्या वयाला 8 वर्ष झाली असता एकामागून एक दोघेही मातापिता स्वर्गवासी झाले. त्यामुळे लहान वयातच ब्रह्मानंद महाराज पोरके झाले. ब्रह्मानंद महाराज एक महान सत्पुरुष होते. भक्त त्यांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानत असत. ब्रह्मानंद महाराज हे कायम भटकंती करत असत. त्यांचे बोरगाव व कुंडलच्या डोंगरावर वास्तव्य असत. एकदा महाराजांचे वास्तव्य डोंगरावर असताना बुरुंगवाडी येथील काही मंडळी दर्शनास आली व ते महाराजांना विनंती करू लागली.
आपण बुरुंगवाडीस येऊन आमच्या हातून काहीतरी सेवा चाकरी करून घ्यावी. सध्या आपली व्यवस्था महादेव माळ्यांच्या गोट्यात करून देतो. नंतर लवकरच आपणाकरिता मठ बांधून देऊ. महादेव माळ्यांची निस्सीम भक्ती पाहून महाराज त्यांच्या गोट्यात आनंदाने राहू लागले. पुढे जाऊन त्यांनी महाराजांसाठी मठ बांधून दिला. एकदा महाराज बुरुंगवाडीच्या मठामध्ये स्वस्थ चित्ते बसले होते. तेव्हा गावातील काही मंडळी मठात येऊन महाराजांसमोर बसली आणि म्हणू लागली, महाराज, या बागामध्ये मोठमोठे टोळ आलेले आहेत. त्याने झाडांची पानेसुद्धा खाऊन टाकले आहेत. आता ते आपल्या भागातसुद्धा येणार आणि आपली पिके नष्ट करणार. महाराज, या संकटातून आम्हाला वाचवा, असे म्हणून ते रडू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, घाबरू नका, तुमच्या हद्दीत टोळ येणार नाही. आणि खरोखरच त्यांच्या हद्दीत टोळ न येता हद्दी पलीकडूनच टोळ नाहीसे झाले. महाराजांचे असे अनेक चमत्कार आहेत. पुढे जाऊन त्यांनी 1908 साली बुरुंगवाडी येथे संजीवनी समाधी घेतली. मित्रांनो, आपल्यासोबत आहेत श्री ब्रह्मानंद ट्रस्टीचे अध्यक्ष साळुंके सर, जे की सेकंडरी स्कूलमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांच्याकडून आपण ब्रह्मानंद महाराजांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार सर. आपणाला ब्रह्मानंद महाराजांविषयी थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना जाणून द्या. मी सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांची माहिती सांगतो. यावर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. मी प्राध्यापक साळुंके GS सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेज भिलोडी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करतोय. मूळ माझं गाव बुरुंगवाडी, पण सध्या या बुरुंगवाडीला ब्रह्मानंद नगर म्हणतात, कारण आमच्या गावामध्ये ग्रामदैवत म्हणून ब्रह्मानंद महाराज आहेत आणि त्यावरून गावाचं नाव बदलण्यात आलं आणि ब्रह्मानंद नगर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर मी महाराजांच्या विषयी माहिती सांगतो. सर्व ग्रामस्थ, सर्व ट्रस्टीचे संचालक यांची मान्यता घेऊन मी ही माहिती सांगतोय की या ठिकाणी सद्गुरू ब्रह्मानंद महाराज हे फिरत कुंडलवरून बोरगाववरून बुरुंगवाडी या गावी आले. इथं माळी समाजाने त्यांना स्थान दिलं, या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणीच ते आपलं कार्य करत राहिले. आध्यात्मिक मध्ये त्यांचं महान कार्य असं आहे. खरं त्यांचं गुरु श्री दत्त महाराज, सद्गुरू दत्त महाराज हे होते आणि त्यांचेही शिष्य आहेत. इथून ते नेहमी औदुंबरला जात आहेत, आपले चमत्कार दाखवत. पण आज हे चमत्कार आहेत नाहीत याबद्दल द्वंद्व आहे, पण चमत्कार होत होते आणि शेवटी त्यांनी याच ठिकाणी संजीवनी समाधी घेण्याचं ठरवलं. 1908 साली त्यांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतलेली आहे. पूर्वी हा मठ साधा होता, माती दगडाचा होता. त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेला स्वामी रामानंद भारती आले आणि ते 10 वर्ष इथं वास्तव्यास होते, त्यावेळेला त्यांनी या पूर्वीच्या मठाचा जीर्णोद्धार केला आणि कौलारू मठ उभा केला आणि येथील लोक भक्तिभावानं दररोज श्रद्धेनं या ठिकाणी यायचे. या महाराजांची, या मंदिराची सेवा करण्याचं काम लिंगायत माळी जे आहेत त्यांच्याकडे आहे आणि तेच पुजारी इथं आहेत. ते सतत दररोज पूजा अर्चा हे करत राहतात. 2 वेळची पूजा होते. सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांची पुण्यतिथी ही आश्विन महिन्याच्या द्वितीयाला म्हणजेच घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी जयंती साजरी होते. त्यावेळेला सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांचा ग्रंथ जो आहे त्याचं सप्ताह या ठिकाणी सुरू असतो, वाचन चालू असतं. आणि त्यानंतर महाशिवरात्र झाल्यानंतर फाल्गुन द्वितीयाला म्हणजेच या ठिकाणी फाल्गुनच्या पहिल्या सोमवारी भव्य अशी यात्रा उत्सव संपन्न होतो. 2 दिवस हा यात्रा उत्सव असतो. त्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ याचा सप्ताह या ठिकाणी केला जातो. अनेक आध्यात्मिक मधले लोक या ठिकाणी अगदी श्रद्धेनं या ठिकाणी येतात. पंचक्रोशीतील सर्व लोक
आसपासच्या वाड्या ज्या भिलवडी हद्दीत आहेत त्या सर्व इथं येऊन देवाला नतमस्तक होतात. हे आमचं आम्ही भाग्य समजतो. नुकतंच 2018 नंतर आम्ही पहिला मठ होता कौलारू तो मोडकळी झालेला होता, भिंती सुट होत्या. आणि मग आमच्या गावातील तरुण मुलांनी एक श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज ट्रस्ट उभा केलं आणि या ट्रस्टने एक निर्णय घेतला की आपण पुन्हा जीर्णोद्धार करायचा. आणि यानंतर मग 18 सालानंतर आम्ही जीर्णोद्धारास प्रारंभ केला. 3 वर्ष आम्हाला हे काम चालू होतं. भव्य असं आम्ही मंदिर उभं केलेलं आहे, जे म्हणजे आम्हाला सार्थ अभिमान आहे की आम्हाला हे कार्य करायला भाग्य आम्हाला लाभलं. आणि हे सर्व सद्गुरू महाराजांच्याकडूनच आम्हाला करून घेतला जातो. हा एक चमत्कारच आहे. एवढ्या साध्या छोट्या गावामध्ये असा भव्य मठ उभा राहणं हे अद्भुत आहे. आणि म्हणून ते चमत्कार आम्ही मानतो. आम्हाला नेहमी महाराज प्रेरणा देतात आणि या प्रेरणेवरच आम्ही पुढे गती घेत राहतो. सर्व मी पंचक्रोशीतील किंवा महाराष्ट्रभर असणाऱ्या व्यक्तींना आवाहन करतो की हे एक पवित्र स्थान आहे. तुम्ही पण एकदा येऊन या ठिकाणी नतमस्तक व्हा. तुमच्याही पाठीशी या ठिकाणी सद्गुरू महाराज हे मी आशीर्वाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. साळुंके सरांनी आपल्याला अतिशय छान माहिती दिली. त्याचसोबतच आपल्या बरोबर आहेत या ब्रह्मानंद महाराजांचे जे सेवेकरी आहेत उत्तम माळी सर, त्यांच्याकडून आपण या मठाविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. ब्रह्मानंद महाराजांनी संजीवनी समाधी घेतलेली आहे. 1908 ला समाधी घेतलेली आहे. आणि आता काय भक्त जास्त प्रसार जास्त झालेला आहे महाराजांचा. लांब लांब लोक देवाला यायला लागले ते आणि इच्छा सगळी पूर्ण व्हायला लागली त्यांची. बरोबर. ती महाराजांची जी बोलतात ना इच्छा सगळी पूर्ण व्हायला लागली. भक्त आहेत का नाही ती येऊन सांगते तिथं आमची इच्छा होती सगळी पूर्ण झालेली आहे आमची. म्हणजे ब्रह्मानंद महाराज जे लोक इच्छा व्यक्त करतात ते पूर्ण करतात. पूर्ण करतात. पूजेचं मन कसं महाराजांचं पूजेचं मन परंपरेने आमची आहे. आमची जागा ही आमचीच आहे. बरोबर. मंदिराला 20 मोठं जागा आमच्या माळ्यांच्या तुकाराम माळी यांनी दिलेली आहे. बरोबर. त्यावेळी वंश परंपरेमध्ये आम्ही पुजारी. आमची 6वी पिढी चालू आहे आता. बरोबर. आमची आम्ही 6 जण भाऊ आहे. साधारण प्रत्येक वर्षाला एक वर्षी येते. प्रत्येक वर्षी एकेकाला सेवेचा मान मिळतो. आमच्या ट्रस्टचे खजिनदार आले त्यांची जरा माहिती घेऊया. कोळेकर, किशोर कोळेकर. हा सांगा. आपल्या सोबतच आहेत या ट्रस्टचे खजिनदार कोळेकर सर. त्यांच्याकडून या ब्रह्मानंद महाराजाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. थोडक्यात ब्रह्मानंद महाराजाविषयी आमच्या प्रेक्षकांना माहिती सांगा. आता पुजाऱ्यांनी सांगितलं हरिद्वारात त्याला पहिल्यांदा केशवानंद जरा मोठ्या पार्वती माता असे त्यांचे हे होते. आणि तिथून हरिद्वारवरून तिथं साक्षात्कार चमत्कार केल्यानंतर इकडं कुंडल, बोरगाव अशा ठिकाणाहून त्यांना गोरक्षनाथांनी इथं समाधी घेण्याची आज्ञा दिली. रामवाडी म्हणजे गुरुवाडी. रामवाडी त्यावेळीची रामवाडी म्हणजे आता गुरुवाडी. आणि माळी आमच्या इथली माळीनी जागा दिली. त्यावेळी मठाचं म्हणजे महाराजांना सगळं हे केलं. आणि परत छोटा मठ होता पूर्वी अगदी 60-70 वर्षापूर्वी. त्यानंतर अनेकदा स्वामी रामानंद भारती यांनी जीर्णोद्धार केला. आणि परत आता आमच्या हस्ते म्हणजे लोक साह्यातून एकदम मठ उभा झाले. आणि 100वा सोहळा पण त्यांचा आणि जीर्णोद्धार हे आमच्या भाग्यात लाभला. म्हणजे ह्या वर्षी झाला तो 100वा सोहळा होता. नाही 2008ला त्यांनी समाधी घेऊन 100 वर्ष 1908ला समाधी घेतली. म्हणजे या अर्थानं लोकवर्गेतून हा मोठा मठ दररोज पूजा अर्चा, सकाळी आरती पुजारी मंडळी माळींच्याकडे असते. संध्याकाळी वाचन पारमार्थिक म्हणजे दररोज अध्यात्मातलं वाचन. त्यानंतर सांप्रदायिक पंचपदी होती आणि महाराजांची आरती. दोन्ही वेळेला 2 आरत्या होतात. अगदी काही गावात जरी घडलं काहीतरी बाकीच्यानी येऊन ते आरती ही करायचीच असं. धन्यवाद सर. अतिशय तुम्ही सर्वांनी चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार आहे.
संजीवनी समाधीच्या बाजूलाच परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांच्या आश्रयाचे ठिकाण आहे. त्याचे आता आपण दर्शन घेणार आहोत. संजीवनी समाधीच्या डाव्या बाजूला परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांचे निस्सिम भक्त स्वामी रामानंद भारती यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीचे आपण आता दर्शन घेणार आहोत. आता आपण मठाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या श्री ब्रह्मानंद महाराजांच्या ध्यान मंदिराकडे चाललो आहोत. मठाच्या खाली उतरल्यानंतर हे ब्रह्मानंद महाराजांचं ध्यान मंदिर आहे. त्याच्याविषयी साळुंके सरांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार. सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांना शांती अतिशय प्रिय होती आणि अगदी शांत वातावरण त्यांना सतत आवश्यक होतं. दंगा लोपा हे त्यांना चालत नव्हतं. त्यामुळं ज्या वेळेला संजीवनी समाधी घेतली त्याचवेळी पूर्वीच्या मठामध्ये एक छोटीशी 10 बाय 10चं ध्यानगृह, जेणेकरून भक्तांनी येऊन ध्यानस्थ मौन व्रत धारण करून त्या ठिकाणी बसावं, त्यांनी मनन चिंतन हे त्या ठिकाणी करावं, आपलं सुखदुःख त्यांना त्या ठिकाणी महाराजांच्यावर व्यतीत करता यावं, यासाठी हे ध्यान मंदिर होतं. मग तेच पावित्र्य आम्ही पुढे राखलेलं आहे. नवीन जीर्णोद्धार झाला असला तरी त्याच्यात 3 पट आम्ही ध्यानगृह उभा केलेलं आहे. कारण लोकसंख्या मानानं ध्यानस्थ बसणारे ग्रामस्थ वाढणार म्हणून आम्ही ते 3 पटीने वाढवलेलं आहे. आणि या ठिकाणी कोणताही आवाज न करता शांततेत महाराजांच्या मूर्तीपुढं ध्यानस्थ होऊन नामस्मरण करत बसणं हा एवढाच एकमेव उद्देश या ठिकाणी ठेवलेला आहे. बरेच गावातील लोक भक्त या ठिकाणी तास 4 तास एक दिवस मौन व्रत धारण करून या ठिकाणी बसतात आणि हे आम्ही भाग्याचं समजतो. असंच आम्हाला कार्य करण्यास यश लाभू दे. मी थांबतोय. धन्यवाद. अशा या आध्यात्मिक असणाऱ्या परमपूज्य सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांच्या भव्य मठास भाविक भक्तांनी एकदा अवश्य भेट द्यावी. आता आपण मठास प्रदक्षिणा घालत सभोवताली असणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेणार आहोत.
मठाच्या बाजूलाच असणारा हा पाण्याचा आड पुढील पिढीसाठी आड ही संकल्पना जागृत ठेवण्यासाठी आहे असा ठेवण्यात आला आहे. मित्रांनो, ब्रह्मानंद महाराजांच्या मठाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनेल निसर्ग शेती आणि गाव अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.